ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ चिंतन श्री परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर साधकांचे माय बाप बालयोगी आणि भगवान श्रीचे अवतार असलेले यांचा श्री चांगदेव श्री हा छोटा हा ग्रंथ एका महान योग्याला चांगल्यासारख्या योगाला हा उपदेश चाललेला आहे आत्मज्ञानासंबंधी। हे आत्मज्ञान प्रत्येक साधकाला शिष्याला प्राप्त व्हायला पाहिजे। जसं चांगदेवाला ते प्राप्त व्हावं असं ज्ञानाची इच्छा आहे, हीच इच्छा ज्ञानाची अशी आहे की सदैव जेवढे साधक असतात, शिष्य असतात, भक्त असतात, परमार्थी असतात, त्या सगळ्यांना हे आपले ज्ञान प्राप्त व्हायला, कारण आपले ज्ञान असा पवित्र आणि सर्वोत्तम असा दुसरा कोणताही लाभ नाही। म्हणून या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ असं ज्ञान प्राप्त करत असेल तर ते म्हणजे आत्मस्वरूप आत्मज्ञान। आज आपली 40वी परंतु त्या 40वीचा काही भाग थोडसा आज बघा ज्ञानवान सांगण्याला सांगत आहे की सूर्यावर सोने जैसा, सूर्यावर सोने जैसा मुख मुखा हो आरिसा, मुख मुखा हो आरिसा, मदत संवाद कैसा चक्रपाणी। जन्मा सांगलेले हे चक्रपाणी आता चांगदेवांना चक्रपाणी या नावाने संबोधत आहे। चक्रपाणी हे भगवंताचंच नाव आहे। ज्ञानवांचं श्रेष्ठत्व यात आहे की ज्याला उपदेश करतात तो चांगदेव शिष्य म्हणून बने, तर तो आपल्यासारखा आत्मस्वरूप आहे, तोही भगवानच आहे। जसे हे ज्ञानदेव आहे तसा तोही चांगदेव आहे, असा बरोबरीचा म्हणून त्याला उपदेश देत आहे। वास्तविक एरवी जेव्हा उपदेश केला जातो त्यावेळेला गुरु च्या आसनावर असतात आणि शिष्य हे खालच्या पातळीवर असतात। वरच्या पातळीतून खालच्या पातळीकडे हा उपदेश वाहतो एरवी, परंतु चांगदेव पासून हा जो उपदेश आहे ज्ञानोबाचा हा असा खाली आणि वर वाहतो, जो सर्व पातळी चाललेला उपदेश आणि सर्व पातळी तेव्हाच राहते जेव्हा दोघं एकाच स्वरूपात असतात। ज्ञानदेव चांगदेवाला आत्मस्वरूप मानून त्याला उपदेश केला आहे। ज्ञानदेवाची ही थोरवी आहे, वास्तविक चांगदेवाला ते आत्मज्ञान ब्रह्मज्ञान झालेलं नाही, परंतु ते भाव म्हणून
हा उपदेश झालेला आहे. त्याला ते आत्मस्वरूप समजून उपदेश ठेवले आहे. सूर्यावर करून सूर्य सोन्याला जसं सोन्यानेच बनवावं किंवा मुखाला पाहताना आसन घेताना त्या मुखानेच मुखाला पाहावं. हे ऐकायला आपल्याला खूप अवघड वाटतं, कारण हा उद्देश आहे तो अद्वैतातला उद्देश आहे आणि त्यामुळे तो जे बोलणं आहे हे आपल्याला अवघड वाटतं. आपले बोलणं ज्या सरी ते द्वैतात नसतं. द्वैतामधली भाषा वेगळी असते आणि अद्वैताची भाषा वेगळी असते. त्यामुळे आपल्याला हे ऐकताना सावलेलं वाटतं की मुखच मुखाला तसं पाहिजे. तेव्हा मदतीने संवाद राहायचा किंवा चाललेला तुझा आणि माझा संवाद असा अद्वैतातला संवाद आहे. हे चक्रपाणी लक्षणे आगंगणीया प्रकाश आपण टाकलेली तेव्हा हा द्वैतातून अद्वैताकडे जाणारा प्रवास आपण सगळे जगातले लोक द्वैतामध्येच राहतो आणि द्वैताचा व्यवहार इंद्रिय आणि विषय हे जे द्वैत आपलं ते जन्मापासून तर आपल्या मरणापर्यंत अखंड चालू आहे. आणि जर द्वैताचा व्यवहार आपला सतत चालू असेल तर अद्वैतात कसं येणार आणि म्हणून ती अद्वैताची भाषा आपल्याला तेव्हा हा जो अद्वैताचा प्रवास आहे हा संगेवाला करायला सांगतात. मी सुद्धा आता अद्वैतात द्वैतात झोपून आलेला आहे. काल एक उदाहरण दिलं होतं झालं की ते ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातील म्हणतात अहो कान्ह्याचे लागता धडे ऐकी म्हणतात कान्ह्याचे अहो कान्ह्याचे लागता धडे येणे अधिकच पाना फुटे ऋषे प्रेम गुणावटे गडियंतयाचे ऋषे प्रेम गुणवटे गडियंतयाचे जशी सोबी ज्ञानेश्वरी पूर्वी नव्या आहेत. धनवा दृष्टांत घेऊन राहिले सांगतेवा तो आईचा दृष्टांत आहे. हे बघा आईला कानून बाळ असत. ते कानून बाळ जेव्हा भुकेलेलं झाले असते आणि रडत असते मग भूक लागली मुलाला किती रडतो आणि आई कुठेतरी कामात अडकलेली असते त्यामुळे काय करायला तर घेते आणि मग त्या पोराची जी कौमल घालत जाते आणि त्याला घेते आणि त्याला दूध पाजायला लागते. त्यावेळेला ते पोरग कसं दूध पितं ते म्हणतात कान्ह्याचे लागता धटे. ते दूध पिताना लाथा मारत झगडा करत हातभार मारत त्यांना भूक लागलेली जोरात आणि ती आई ते कामात होती बिचारी. मग तिला ते नव्हतं सोडत देत नाही दिला नव्हतं त्यामुळे ते पोरग आणखी जास्त टकटक करत दूध पिण्यासाठी. मग तेव्हा जेव्हा ते पोरला असं तडतड हे करत त्यावेळेला मग तिला मग तिला आपोआप होतं मग ऋषी प्रेम त्या मुलाचा जो ऋषी निर्माण झालेला आहे
राग आलाय त्याला, तुम्हाला स्वागत नाही म्हणून ते टक्कल करून राहिलं. मग तिला जास्त प्रेम सुद्धा अरेच्या या कोणाला लागली हे मग तिचं प्रेम जिंकत, कारण ती अतिशय प्रेम आई आणि बाळ हे प्रेमाचा संबंध आहे. ज्ञानोबा उदाहरण झाले, सांगदेवा तुझा आणि माझा संबंध असा प्रेमाचा संबंध आहे. माझं म्हणणं आहे की कल्पना नको करू, या जगाच्या दृश्यांकडे पाहून तू असं बघू नको. मला विचारही मी काय सांगतो ते आई म्हणून आईच्या प्रेमाने ज्ञानोबा प्रेमाने त्याला समजले आणि हे प्रेम दुःख होत जातात. ह्याप्रमाणे सांगदेवाला जेव्हा ज्ञानोबाच्या या प्रेमाची भाषा कळायला लागली, ज्ञानोबा किती प्रेमाने आपल्या शिकवत होतात. मला चक्रपाणी म्हणतात, मला स्वतेश्वर म्हणतात, अगदी समजत येतात मला. त्यामुळे त्याला प्रेम वाटायला लागलंय. मग संवाद हे जे बोलणं आहे ते बोलणं मात्र अद्भुत ठरलंय. हे द्वैतातलं बोलणं एरवी जसं आपण बोलतील करायची तसं हे बोलणं नाही. ज्ञानोबा त्याला जे सांगतात ते अद्वैतातलं म्हणजे आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर कसं बोलणं सांगतात. अद्वैतातलं बोलणं कसं असतं. म्हणतात तल्लोळे जळी घातले, तल्लोळ म्हणजे पाण्याचे तरंग, लाटा. पाण्यावर दिसणाऱ्या ज्या लाटा आणि तरंग असतात त्यांना पकडून जर आपण पुन्हा पाण्यातच घातलं त्यांना हे पकडताच येत नाही. लाटांना पकडायला गेला तर काय पकडणार आपण, पाणीच पकडतो ना. आणि तुला त्यांना पाण्यामध्ये घातला आपण काय केलं होतं, म्हणजे पाण्याला पाण्यामध्ये घातलं ना. दिसायला तरंग दिसतात ते बाहेर लाटा दिसतात परंतु ते पाणीच असत. मग त्या तरंगांना त्या लाटांना पाण्यातच बुडवायचं. जसे ज्ञानोबा सांगतात की माझं बोलणं जे ना ते जे शब्द आहेत ना ते शब्दांशी लिहून आहे. माझं जे अंतःकरण आहे ना ते तुझ्या अंतःकरणाशी लिहिलेलं आहे. तुझा जो आत्मस्वरूपाचा भाव निर्माण आहे ना तोच मला आलेला आहे. माझा आत्मस्वरूपाचा भाव तुझ्याकडे गेला आणि म्हणजे समान भूमिकेमध्ये अद्वैतामध्ये येऊन बोलून राहिलं. तल्लोळे जळी घातले किंवा दुसरे गांधीला सोनेची सोने पांघरली. सोन्याने काय पांघरलं, सोनच पांघरलं. काय फरक पडला त्या सोन्यामध्ये, आपल्याला दुसरं पांघरून लागतं. पण आपलं शरीर वेगळं आहे आणि जे पांघरतो ते पांघरून वेगळं असतं. आपला सगळाच वाद द्वैतातला हो. म्हणतात सोन्याला सोन्याने झाकलं किंवा पांघरलं तरी काही फरक नाही. ही माध्यमाची तिसरी गण देतात. दिशीचे पाय गुंतले, दिशीची दिशी म्हणजे दृष्टी. दृष्टीचे पाय कशात गुंतले, दृष्टीमध्येच. दृष्टी दृष्टीमध्ये गेली तर काय दिशे गेला. दृष्टीनं बाहेर गेली तर तिला जग दिसेल. मग ही दृष्टी दृष्टीमध्येच गेली. आपली जी दृष्टी आहे त्या दृष्टीमध्ये ती दृष्टी गेली तर काय दिसेल तिला. हे सगळं अद्वैताची भोग आहे. पाण्यात पाणी आलं
सोन्याला लागलं किंवा दृष्टीत जाणं, हा जो अद्वैतातला प्रकार आहे हा आपल्या लक्षात येत नाही किंवा आपल्याला अवघड जातो करायला. त्याचं कारण असं आहे की आपण त्या आत्मज्ञानाच्या अवस्थेत नाहीये. आपण अद्वैताची भाषा समजू शकत नाही. अद्वैताची भाषा समजून घेण्यासाठी आपलं स्वरूप असावं, आपण आपल्या आत्म्यामध्ये जायला नाही. त्यावेळेला हे कळलं. अशा प्रकारचा हा जो संवाद आहे तो आत्मस्वरूपाचा अद्वैताचा संवाद आहे असं देवापासून झाले. जेव्हा तुझ्याशी जे बोलतोय ना ते तुझ्या आत्म्याशी बोलतोय. तुझा आत्मा आणि माझा आत्मा एकरूप आहे आणि आपला हा जो संवाद चाललेला आहे ते ज्ञान होते. आज आपल्याला 41वी मिनिटाची तिसरी ओवी आजची ओवी पण तशीच आहे. तेव्हा अद्वैताचा व्यवहार आहे ना म्हणतात गोडी आपुली गोडी घेता कायन माये तोडी. गोडी आपुली गोडी घेता कायन माये तोडी. आम्हा परस्पर यावडी तो पाडू असे. आम्हा परस्पर यावडी तो पाडू असे. पाडू असे म्हणून त्याप्रमाणे तसं सांगून झाले ते बोलून झाले. गोडीनेच गोडी चाखायची. आपण तसं नाही करत. आपल्याला जर गोडी पाहिजे असेल, गोड पाहिजे असेल तर आपण जे गोड पदार्थ जीभेवर ठेवतो. म्हणजे आपली जीभ वेगळी आणि तो गोड पदार्थ वेगळा. तेव्हा त्या गोड पदार्थातली सगळी आपल्याला आपल्या जीभेमुळे कळते. परंतु त्या गोड पदार्थाला त्याच गोड पदार्थाने जर खाल्लं तर काय होईल? त्या गोडीनेच त्या गोडीची चव घेतली तर काय होईल? गोडीने गोडीची चव घ्यावी हे आत्मस्वरूपामध्ये गेल्याशिवाय करणार. आपला आत्मा हा तसा असंग आहे शरीराशी आणि आपला देह जो आहे तो देह इंद्रियांनी व्याप्त झालेला देह. अनेक इंद्रिय आपल्याला आधी 4 बसवले देवाने आणि बाहेर 10 बसवले. अशा या सगळ्या इंद्रियांच्या माध्यमातून आपला जगाशी म्हणजे जगातल्या विषयांशी संबंध आहे. आणि मग आपला जो कर्मांचा व्यवहार आहे, भोगाचा व्यवहार आहे, तो सगळा व्यवहार द्वैताचा. म्हणून अद्वैताची जी भाषा आहे ज्ञानाची आपल्याला कळणारी नाही. ते सांगलेला तरी कळत. तेव्हा गोडी आपली गोडी घेता काय माये गोडी. तेव्हा गोडीनेच आपली जर गोडी घेतली तर ती तोंडात मारेल ना. कशी काय मारेल? गोडीने गोडी घ्यायची. तोंडाचा काय उपयोग आहे? तोंडाचा काय उपयोग आहे? तेव्हा त्याप्रमाणे हे सांगलेला तुझं आणि माझं हे प्रेम जे आहे त्या प्रेमामध्ये हा संवाद मिळालेला. हा अद्वैतातला प्रेमाचा संवाद. तेव्हा माझ्या प्रेमाला तुझं प्रेम आणि माझं प्रेम एकच आहे. प्रेम नावाची वस्तू एकच आहे आणि त्या प्रेमानेच प्रेमाने आम्ही बोलून झालो असं. पुन्हा हा तोच उद्देश आहे महावाक्याचा तत्वनिष्ठा. ज्ञानावंताने उद्देश करणारा आणि उद्देश ऐकणारा
या ठिकाणी दोन भिन्न नाही. जेव्हा ते एकरूप असतात, जो उपदेश देणारा आहे आणि उपदेश ऐकणार आहे, त्या दोन भिन्न व्यक्ती असल्या तर द्वैतात चालते ती भाषा. परंतु ते जेव्हा एकरूप जातात, एकरूप झाल्यानंतर त्यावेळेला द्वैताची भाषा येते. त्यावेळेला हे द्वैताची भाषा तर तो आपल्याकडे आलेला आहे ना, आपल्याकडे शिकलेला आहे. सांगण्यामध्ये की अरे तुझी जी उपास्य देवता आहे भगवान शंकर वटेश्वर, आणि तुझी वटेश्वर, तुझं नाव घेतलं आपलं वटेश्वर, तुझे गुरुही वटेश्वर. तेव्हा ही जी त्रिपुटी आहे ती वटेश्वराची म्हणजे एकरूप अशी त्रिपुटी आहे. तेव्हा तू जी आता पूजा करशील ना तुझ्या वटेश्वराची, गुरुदेवाची व गुरुची, कुणाची? तुम्ही वटेश्वर आहे, तुझे गुरुही वटेश्वर आहे आणि तुझे देवही वटेश्वर आहे. आता तुला जी पूजा करायची ना ती तुला अलग राहून नाही करता. कशी पूजा? देवो भूतवा देवम यजेत. काय कर तू देव हो देवाची. देवो भूतवा देवम यजेत. किंवा तुझं शिव आहे ना, शिव भूतवा शिवम यजेत. जेव्हा तू शिव हो आणि मग ती त्या शिवाची पूजा करणार. ही जी पूजा आहे ही खरी पूजा आहे. आपली ही जी पूजा चालते द्वैताची पूजा, मी वेगळा तू वेगळा, भेद आहे त्याच्यामध्ये तो भगवान तो आत्मा प्रसन्न होत नाही आपला. तुम्हाला वेगळं काढून झालं आणि तू वेगळा झाला आणि तू तिथून माझ्या अंगावर फुलं फेकतो, करतो माझ्यामध्ये येऊन जा आणि मग पूजा करणं ही खरी पूजा आहे. म्हणून आत्म्यामध्ये आत्मस्वरूपामध्ये जाऊन जी काय तुम्ही क्रिया कराल ती आत्मस्वरूपाची क्रिया अद्वैताची असते. म्हणून ज्ञानी सत्पुरुषांची, आत्मज्ञानी सत्पुरुषांची सगळी कर्म अद्वैतात चालतात. हा मोठा फरक आहे आपल्यामध्ये आणि ज्ञानी माणसामध्ये. आपण आपल्या इंद्रियांनी जगाच्या विषयांकडे जातो. आता हे डोळे जातो, डोळ्यात आपल्या डोळे एक इंद्रिय आपलं, पण या डोळ्यांचं जे विषय दृश्य आहे ते बाहेर येईल. डोळ्यांचं विषय कोणता रूप ते बाहेर आहे. कान एक आपले, कान ते इंद्रिय आपलं, पण त्याचा जो विषय आहे शब्द तो बाहेर आहे. जीभ आहे, जीभ तर आपल्या डोळे आहे, पण तिचा जो विषय आहे स्वाद रुची बाहेर आहे. नाक आहे आपल्या जवळ, नाकाचा विषय जो गंध आहे सुगंध तो बाहेर आहे. स्पर्श, हात पाय वगैरे आपल्या जवळ आपल्याजवळ आहे, परंतु त्याला स्पर्श करायचं की तो विषय बाहेर असतो. हा सगळा व्यवहारांचा इंद्रिय आणि विषय असा बोधाने चालतो. आणि त्यामुळे तो द्वैतात विषय सगळा बोध चालत असल्यामुळे आम्हाला अद्वैताची भाषा येते. आमचं सगळं जीवन द्वैतात नाही. गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला असं समजायला अहो म्हणजे लोक किती दिवस तुम्हाला द्वैता म्हणणार जीवन बनणार. कारण जितका तुम्ही तुमच्या इंद्रियांना जगाच्या विषयांचा बोध देणार तितकी तुमची इंद्रिय हळूहळू 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 फुटत जाणार.
त्यांना कंटाळा येत झाला, ते नको नको म्हणतील आता. कारण इंद्रिय जरी असली तरी ती देहाची इंद्रिय काही विशिष्ट मर्यादेपर्यंत ती चांगली सशक्त राहतात. आपण जर दररोज चांगला खूप खूप गोड 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 खात राहिलो दररोज मला ते देतात, दररोज ते खाऊ लागतात, त्या जीवेला कंटाळा येतो. मग आपण म्हणतो जरा नवीन चांगले पदार्थ केला ना, दररोज दररोजचा गोड गोड खायला. तात्पर्य असं की इंद्रियांना सतत गोड तसा गोड देत राहिला तर ती इंद्रिय कंटाळून जातात. इंद्रियांचे जे भोग आहेत ते भोग जे त्यांच्या पद्धतीने ते घेतील, परंतु इंद्रियांना ते भोग देत आपण वर्षानुवर्ष त्यांना ते देत असल्यामुळं इंद्रिय कमजोर होऊन जातात. आणि असे आपण ठगायला लागलो आधी इंद्रिय ठगायला लागली नाही लागली की आपण म्हणतो आता मी म्हातारा माझी इंद्रिय सतत चालली, आता माझ्या नदी खावत, माझ्या नदी पाहावत, माझ्या नदी ऐकवत, माझ्या नदी चालवत, का व्हावं? कारण या इंद्रियांचा आणि विषयांचा संबंध त्यामुळे हे असं झालेले. मग जन्म होतात विषय बाहेर आणि ते तुमच्या जवळ. अशा प्रकारे या बाह्य विषयांकडे आपली इंद्रिय धावतात आणि त्यांचा भोग घेऊन टाळतात, कमजोर होतात, अशक्य होतात आणि पुढे काही दिवसांनी निकालून जातात. आपण पाहतो म्हातारी माणसं जशी वयाने वाढत जातात आपण तशी मग त्यांचे एक एक इंद्रिय थकत जातात. आज म्हणतात आता मला जास्त ऐकायला येत नाही, डोळे म्हणतात मला आता बघा आलं ठिकाणी चष्मा लागला. अशा प्रकारे ही सगळी इंद्रिय पडायला लागतात, कंबर थंडायला लागतं, पाय दुखायला लागतात. सगळ्या व्याधी कशाने झाला सर? विषयांचा आणि इंद्रियांचा संयोग. म्हणून इंद्रियांना अति विषयांच्या नादी लागू नका. उपाय काय? हा उपाय समजेल. त्यामुळे योगी येतात हे चांगले आहे का योगी? ध्यानावर सुद्धा योगी आहेत. ते म्हणतात तू ध्यानाला बसा. आता तुम्ही जर ध्यानाला बसला तर त्यावेळेला कोणते इंद्रिय विषयाचा भोग घेईल? तुमची सगळी इंद्रिय परत येतात, तुमच्या गाडीत जातात. विषय तर बाहेर आहेत ना, ते मन सुद्धा बाहेर पडत नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला ध्यानामध्ये अडकायचे. ध्यान, धारणा आणि समाधी लागली की बस चूक. मग कोणतं इंद्रिय चालत नाही. समाधी इंद्रियांचा व्यवहार बंद करता आला तर इंद्रिय थकली का? मोठे संन्यास थकतील होती. म्हणून तो 1400 वर्ष जगला बाबा. चांगलं 1400 वर्ष कसं काय जगला? आपल्याला आश्चर्य वाटतं कसं 1400? अरे आम्ही 100 सुद्धा जगत नाही का? आम्हाला 100 वर्ष सुद्धा जगता येत नाही, 1400 वर्ष कसं जगतो? कारण त्याने त्याची इंद्रिय अशी ताब्यात ठेवली. म्हणून तो 1400 वर्ष जगू शकतो.
योगाचा विषय हा. योगामध्ये ध्यान, धारणा आणि समाधी, पण त्याच्यापासून असे अष्टांग योग जो आहे तो आपला आपण आसन प्राणायाम वगैरे त्यापासून तो सुरू होतो. आणि मग असं करत करत आपण आपल्या इंद्रियांना संयमित करत जातो, ताब्यात ठेवतो. इंद्रिय मग फारशी बळकत नाही, फारशी सोयी होत नाही, कुठेही धावत नाही. अशी ज्याने इंद्रियांना सवय लावली, ज्याने इंद्रियांचं नियंत्रण केलं, त्यांना इंद्रियांनी दाबून ठेवलं, ज्यांनी इंद्रियाने आवडून ठेवलं, त्याच माणसाचं आयुष्य वाढतं. आपल्याला आपलं आयुष्य वाढायचंय का? कोण म्हणेल मला करणारच आहे. आपल्याला मरण तर नकोय, मरण तर नकोय, परंतु त्या लवकर मरण येण्यालाच जे कारण आहे आपल्याला तीच आपण चालू ठेवतो. इंद्रिय तुम्ही ताब्यात ठेवा ना. उदाहरणार्थ ज्ञानोबा म्हटले की आपले जे श्वास आहे, श्वास घेतो ठेवतो प्लस होतो, हे जे श्वासोच्छ्वास आहे, श्वास घेणं आणि श्वास टाकणं, हा जो कार्यक्रम आपला नित्य चालू आहे, अखंड चालू आहे जन्मापासून. कोणता चालतो तो? मरेपर्यंत शेवटचा श्वास. आता ह्या श्वासांनी काय होतं म्हणजे आपले श्वास ठरलेले मिळेल. जन्माच्या अगोदर देव आपल्याला काही संख्या देतो की तू 10 कोटी श्वास घे, किंवा काही 1000 घे, किंवा काही 500 घे. इतके श्वास आपल्याला त्यांनी दिलेले. आता ते श्वास आपण जपून वापरले पाहिजे. आपले श्वास आपण विनाकारण व्यर्थ गमावतो. कसे? निद्रा. जास्त झोपेमध्ये श्वास जोरात राहतो. झोप लागली की तुम्ही लोक बोलतात ना, बोलतात काय काही लोक अगदी ढगांचे बोलून ना बोलतात काय काही लोक. आता मग असं बोलणार जायला असेल तर श्वास जोरातच चालणार. जिथून तो श्वास म्हणून अति झोपल्याने, अति धावण्याने, अति भयभीत होण्याने, अनेक अशा चिंता, काळजा, नाना प्रकारच्या गोष्टींनी आपला हा श्वास जो आहे ना तो बिघडतो. आणि श्वास यंत्र जर बिघडलं आपलं, किती श्वास घेणार? शेवटचा श्वास लवकर घ्यावा लागतो. शेवटचा श्वास जर लवकर घेतला तर आयुष्य संपलं. म्हणून हे श्वास तुम्ही कमीत कमी घ्यायचे आणि ते योगाने शक्य आहे. म्हणून प्राणायामाने आपल्याला हे श्वास कमी करता येतात. आपण 1 मिनिटामध्ये 16 श्वास घेतो. कल्पना करा, 16. पण प्राणायामाचा अभ्यास जर केला आपण तर 1 मिनिटात 1 श्वास घ्यायचा. 1 मिनिटात 1 श्वास कुठे आणि 16 कुठे? 15 श्वास आपण जास्त घेतले ना. अशी मिनिटाला 15 श्वास जर घुमायला लागलो आपण तर लोक म्हणणार गणितच आपल्याला समजत नाही, इकडे आपलं लक्षच नाही. म्हणून हे श्वास बराबर 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 आपण त्याचं करून जातो. तेव्हा चांगले त्या मनाने चाललाय, चांगल्याने सगळे श्वास आपले बरोबर आपण ठेवले तर तो योगी होतात. आणि समाधी 6 महिने समाधीमध्ये बसायचं ना, म्हणजे 6 महिने त्याचे श्वास बंद. वर्षातले 6 महिने जर त्याचे श्वास बंद झाले तर किती श्वासाने वाचवले बघा ना. आपल्या वर्षाने किती जातील बघ. जर मिनिटाला 15-16 जातात तर 6 महिन्यात किती जातील? मिनिट कुठे आणि 6 महिने कुठे?
कल्पना करा ना किती श्वास आपण होतो. रोज तो 1400 वर्ष जगतोय, पण बिचारा 1400 वर्ष जगूनही इतकं चांगलं त्याने शरीर ठेवूनही तो तरुण आणि अगदी चांगला दिसूनही आत्मज्ञान नाही. आयुष्य खूप आहे आपले, खूप आयुष्य आहे एखाद्याला, पण तो परमात्मा करत नाही, काही ज्ञानच मिळत नाही, आत्मज्ञान करायचं लक्षच नाही. काय उपयोग? पुष्कळ अशी माणसं आहेत म्हातारी, ती जखम होऊन जातात, अगदी 9 वर्षाची होऊन जातात, ज्ञानाचं नाव घेतली, देवाचं नाव घेतली, काय होते त्यांचा? तात्पर्य असं की आयुष्य मिळालं पाहिजे आणि त्या आयुष्याचा उपयोग सत्कारणी होण्याला पाहिजे, परमार्थाकडे ते लावून गेले पाहिजे. आयुष्य जर परमार्थाकडे लावलं नाही तर इतर जे प्राणीने आपण सारखेच मिळवलं. काय करूया आपल्यामध्ये त्या इतर दशा जंगली जनावरांमध्ये? माणूस आणि जनावरांच्या मध्ये काही फरकच राहणार नाही. माणसाला बुद्धी आहे म्हणून तर ज्ञान होतं आणि ज्ञानाने तो परमार्थाकडे बघतो. समजले सांगदेवा तू खरोखर धन्य आहे बाबा, तू शरीर तर चांगलं कमवलं आणि राखलं, इंद्रियांना चांगलं शाबूत ठेवलं, पण या शाबूत ठेवलेल्या इंद्रियांनी करतो काय तू? शेवटी जगाचे भोग. अरे हे काय गरज तेव्हा आत्मज्ञानाकडे, म्हणून त्याला आत्मज्ञान देण्याचा महत्वाचा विषय बघा. यावरून आपल्याला शिकायला मिळेल की आपण सुद्धा आपला हा सगळा वेळ संसाराच्या कटकटीमध्ये कर्मांमध्ये चाललेला आहे निघून, तरी त्यातला थोडा वेळ तरी साधनेला द्या. मी साधनेमध्ये बसल्यानंतर आपली सगळी इंद्रिय जवळ जातात, ईशांकडे मागणी जगाकडे जातात. म्हणून जाणून आपल्याला फार सुंदर अशी ही माहिती सांगण्यात गेली. तेव्हा इंद्रियांचा संयम, इंद्रियांची शक्ती शाबूत ठेवण्याने आपलं आयुष्य आणखी चांगलं वाटतं आणि चांगल्या आयुष्याने आपण चांगल्या प्रकारे परमार्थ करू शकतो. परमार्थासाठी सुद्धा शरीर चांगलंच असावं लागतं, जसं जगाचं काम करण्यासाठी शरीर चांगलं असावं लागतं. जगाचं काम करायचे ना तुम्हाला, शरीर चांगलंच पाहिजे तुमचं, तर तुमचं जगाचं काम होईल ना, कुठे काम घ्या. तसंच परमार्थामध्ये सुद्धा जी साधना आहे त्या साधनेसाठी शरीर चांगलं असावं लागतं. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की शरीर माध्यम धर्म साधन. आज जे काय असेल तर आधी शरीरच आपल्याला उपयोगाला येतं साधनेसाठी. अशी कल्पना करा की आपण शरीराने साधना नाही करायची, कशाने करणार? या शरीराने आमच्या शरीराचं काम करत नाही ना, ते काही बसू शकत नाही ना, आणि ते काही साधना करू शकत नाही ना, मग कशाने करणार ती साधना? पुष्कळ आपले साधक विचारतात, हो महाराज आता आमच्याने बसवत नाही ना, मग आता आम्ही कस काय साधना करायची? अरे बाबा जेव्हा तू बसत होता तेव्हा काय नाही केली असं, तेव्हा नाही मिळाली तुला साधना, परंतु त्यानंतर जेव्हा मिळाली ती तरी तू अखंड केली का? नेहमी केली का तू? नाही हो, कामामध्ये कुठे वेळ मिळता मला, तुझं काम कसं राहणार आहे, मग यालाही त्या कामामध्ये घुसडणार. साधना म्हणून एक काही दे ना त्याला वेळ. तात्पर्य असं की आपण हा साधनेचं महत्व लक्षात न घेतल्यामुळे आपल्या इंद्रियांना मोका सोडतो आणि या जगाच्या कामामध्ये लावून त्यांना झिजून टाकतो आणि मग म्हणतो ते काम करत नाही, ते साधना करत नाही. ते कसं करणार ते साधना? तेव्हा
ज्ञानोबा सांगण्याने की बाबा रे आपला इंदिरा नाव चांगला अभ्यास झाला का तुझं जगाकडे जाण जगाच्या विषयांचा पुरे झाला आता हा आपला जो संवाद चाललेला आहे या संवादामधून तू आता जे काहीतरी त्या आत्मज्ञानाकडे वळ आणि त्या आत्मज्ञान प्राप्त कर बर का. ज्ञानोबा आपल्याला समजायले चांगल्याला समजायले की अद्वैतामधला जो व्यवहार असतो ध्यानी लोकांचा जो व्यवहार असतो ते आपल्यासाठीच कर्म करतात. आत्मज्ञानी जे आहेत ना जो मुख्य महात्मे जे असतात ना ते सुद्धा आपल्यासाठीच काम करतात ना परंतु त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे फरक असा आहे. जसा फरक आहे ज्ञानोबा उदाहरण देता येत आपलं ज्ञानेश्वरी मधली 12व्या अध्यायातली 13व्या अध्यायातली ज्ञानेश्वर महाराज सांगताय ऐसे ज्ञानाचे बोलणे आणि येणे रसाळपणे आता पुरे कोण म्हणे आकर्णिता. आपल्या कानांना जे गोड लागतं ना आवडत ना ते त्याला द्यावं. ज्याचं खाद्य चांगलं ज्या इंद्रियाचं जे खाद्य आहे ते त्याला चांगलं द्यायला. आपण काय करतो जगातल्या अनेक कटकटी ऐकतो भांडणं ऐकतो वाईट शब्द ऐकतो नाना प्रकारचे गोष्टी ऐकतो त्याच्याने हे कान किटून जातात. ज्ञानाचं बोलणं ऐकतात या संतांची बोलणी ऐकतात त्यामुळे तुमच्या कानांना गोडवा येईल म्हणून म्हणतात पैसे ज्ञानाचे बोलणे आणि येणे रसाळपणे त्या ज्ञानाच्या बोलण्याने तुमच्या कानाला गोडवा येईल गोड लागेल तुमच्या कानाला. मग आता पुढे कोण होणे आणि जर कानाला बरं वाटतंय आनंद वाटतोय तर मग नको म्हणायचं पुढे. आता पुढे कोण म्हणे आकर्णिता मग ते ऐकत असताना आता पुढे झालं असं कधी म्हणून पण जर कानाला गोड वाटून लागले तर ते ऐकत नसतात. ज्ञानोबा म्हणतात हे जे आत्मज्ञानाचं बोलणं आहे ना ते अतिशय गोड आहे. आत्म्यामध्येच तो आनंद भरलेला आहे ना ते प्रेम भरलेलं आहे ना गोडच भरलेला आहे. आत्म्यामध्ये तो रस भरलेला असल्यामुळे आत्म्यातून निघणारं जे बोलणं असतं ते रसाळ असतं आणि ते रसाळ बोलणं आपल्या कानाला फार गोड वाटत. आत्म्यामध्ये जर गोडा भरलेला आहे प्रेम भरलेलं आहे रस भरलेला आहे गोड आहे तर त्या आत्म्यामधून निघणारे जे शब्द असतील ते अत्यंत रसाळ असतात आणि ते ऐकल्याबरोबर आपल्याला खूप आनंद वाटतो. मग ते ऐकताना कोणी म्हणत नाही पुढे जाणवा किंवा दुसरं उदाहरण देतात का तळ हाता घरी वाटोळा आणि याच्यावर कोणी असा वाटोळा गरगरीत असा आवळा ठेवला दिसतो की नाही आवळा स्पष्ट दिसतो ना. आता तळ हातावरी वाटोळा डोलतून देखील जे आवळा तो आवळा डोलून आलाय हलून आलाय स्पष्ट दिसतोय आवळा तळ हातावर ठेवलेला आहे. कैसे ज्ञान आम्ही डोळा म्हणतात अरे चांगलेवा मी तुला जसा आवळा दाखवावा तो गरगरीत आवळा जसा तुला तळहातावर स्वच्छ दिसतो त्याप्रमाणे मी माझ्या बोलण्यामधून माझ्या अंतःकरणामधून जे ज्ञान तुला देतोय ते ज्ञानातून येणार ज्ञान आहे ते तुला आवळ्यासारखं स्पष्ट दाखवतो ना. तू
म्हणून संतांची वाणी अमृतमय असते, ज्ञानमय असते, आत्म्यातून आलेली ती वाणी, म्हणून त्यांचे शब्द ऐकावे. त्या शब्दांनी आपल्याला आनंद होतो, आणि तो आनंद त्या आत्म्यामध्ये भरलेला असल्यामुळे ते जे बुद्धी तिथून जे शब्द येतील त्यांचे, ते शब्द अतिशय मधुर आणि गोड असतात आणि ते ऐकत राहावे. तेव्हा ऐसे ज्ञान आम्ही डोळा दाबिले, हाताच्या तळावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे प्रत्यक्ष ज्ञान दाखवलेल्या तू मग तो घेणारा किंवा तो ऐकणारा बरेच पुढे झाला कंटाळा आला मला असं म्हणतात. आता हे ज्ञानाचं स्वरूप तर सांगितलं ज्ञानवानी, पण हे ज्ञान आम्हाला कळत का नाही, असं गोड का नाही लागत. समजा एखाद्या संत सत्पुरुषाने आपल्याला गोड वाणीमध्ये त्यांच्या अंतकरणातली ती तळमळ किंवा ते जे शब्द आहे किंवा जे प्रेम आहे, तो आनंद आहे, तो शब्द सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्याला समजा तो प्रयत्न केला त्यांनी आपल्याला सांगण्याचा, कित्येक माणसं अशी की त्यांना हे गोड नाही वाटत. आपण इथंच पाहणार संगीत भाषा काहीतरी चालू बसत आहे, गोड नाही वाटत. ते वाटेल कसं, काय कारण आहे याला हे गोड नाही वाटलं. आणि एवढा चांगला पदार्थ त्याला गोड का नाही वाटत, याचा अर्थ असं की तुझी जीभ आता बिघडलेली आहे, तापाने बिघडले असेल, कशाने बिघडले असेल, त्यामुळे जीभ सुद्धा आपली पाप नाही. ताप आलेले लोक वगैरे जे असतात ना त्यांना चवली लागत नाही, सगळं गोड का वाटत नाही. त्याचं कारण आहे अज्ञान आहे. अज्ञान आहे म्हणून ज्ञान गोड लागत नाही. अरे स्पष्ट आहे, आम्हाला काय असं वाटत नाही, कारण आमचं म्हणजे अज्ञान बनलं असं आम्ही कधी करत नाही. मग करा नका करू, पण तुम्ही जे वागताना त्याच्यावरून दिसते. मग आता ज्ञानोबा त्या देवाला अज्ञानाची लक्षणं सांगतात. तुला जर ज्ञान आवडत नसेल ना तर मग तुझ्यामध्ये काहीतरी अज्ञान बनलेले, निदान ते अज्ञान तरी ओळखले, ज्ञान तर तुला ओळखता येते. ज्ञानाशी ओळख नाही तुझी, पण तुझ्यामध्ये जे भरलेलं अज्ञान आहे आता ते पण माणसं अशी असतात की त्यांना त्यांचं अज्ञान सांगायला गेलं ना तर राग येतो. त्यांना हे आवडत नाही, त्यांना हे तुझा म्हणजे हा दोष आहे का, हे तुझं म्हणजे तुझ्यामध्ये असेल असं मग काही सांगायला गेलं तुम्ही चांगले मला सांगतात, अरे तुला प्रत्यक्ष ज्ञान नाही आवळ्याप्रमाणे टाकून सुद्धा तू ते घेत नाही ना, त्याचं कारण म्हणजे अज्ञान असलं पाहिजे. ती अज्ञानाची लक्षणं सांगते. काय असतात ती अज्ञानाची लक्षणं? ज्ञानेश्वरीमध्ये खूप सांगितलेली, ज्ञानेश्वरी वाचली तिच्यामध्ये अज्ञानाची लक्षणं खूप सांगितली. ज्ञान म्हणतात ऐसे ज्ञान जेथे नाही, जैसे ज्ञान जेथे नाही, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान बरं का, ज्या अंतःकरणामध्ये आत्मज्ञान नाहीये त्याची अज्ञान पाहिजे. ज्ञान नाही म्हणजे काय, अज्ञान. उघड की नाही, ज्ञान नाही म्हणजे काय, मग अज्ञान. प्रकाश नाही म्हणजे काय, अंधार आहे.
उघड आहे. मग त्यानं म्हणतात तरी सांगू काही काही चिन्हे की. अरे चांगलेवा तुझ्यामध्ये ते आपलं ज्ञान नाहीये ना, तुझ्या अज्ञान बनलेलं. मग त्या अज्ञानाचे काही चिन्ह त्या मी सांगतो तो कबूल करशील की हा बरोबर असं आहे बघ माझ्यामध्ये. प्रामाणिक माणसं असतात ती कबूल करतात आपला दोष आपला ज्ञान. म्हणून चांगलेवाला भेटू अज्ञानाची लक्षणं सांगू काय सांगतो. तरी संभावने जे जो मानाची वाटप आहे, संभावने जे मानाची वाटप आहे, सत्कारे होय दोषू द्या. ही माणसं अशी असली इथं अज्ञान आहे. आज सगळे मंत्री आणि आपले सगळे राजकारणी लोक याच नालकेत बसतात. म्हणतात नरवा जो प्रतिष्ठे करता हा आपल्याला मिळाला होता मग आपण एका प्रतिष्ठित झालो, मोठे झालो. प्रतिष्ठा म्हणजे काय? लायकी वाढली असे तोच नसतं. प्रतिष्ठेकरिता जगतो. जो मानाची वाट पाहतो, आता प्रतिष्ठित झालो म्हणून तुम्हाला मान द्यायला पाहिजे. ज्या गावाला गेलो तिथे सगळे लोक मला करायला पाहिजे ना. मग मानाची वाट पाहतो आणि सत्कार माझा व्हायला पाहिजे. हा म्हणतो तो मान द्यायला पाहिजे आणि माझा सत्कार करायला पाहिजे. मग त्याला संतोष होतो. बरोबर हा लोकांनी मला हात पुढे घातले, बाबा दृष्टी दिल्या, सत्कार केला माझा, मग त्याला संतोष होतो, मग तो तुष्ट होतो. असं जिथं असेल ना तिथं आधी आहे सगळं. आणि आज आपल्याला सर्वांस असं दिसून राहिलं. साधा म्युन्सिपालिटी मधला निवडून आलेला सुद्धा हेच करून राहिला. ग्रामपंचायतीतला निवडून आला तरी तो सुद्धा असं वागतो. अरे काय म्हणजे हे सगळं अज्ञानी सिद्धांत आहे. अज्ञानाचं लक्षण किंवा पुस्तक दान काढलेलं. गरडे पर्वताची शिखरे गरवे पर्वताची शिखरे ऐसा महत्वावरून न उतरे. दयाच्या ठाई पुढे अज्ञान आहे. ज्ञानाला काय सांगतात? पर्वताची शिखराशी वाकत नाही. वाकतात का ते? पर्वताच्या शिखरांना जर सांगितलं थोडीशी वाकायला तू ते जसे वाकत नाही तसा हा गर्वाने फुगलेला त्या शिखरांप्रमाणे वाकत नाही, झुकत नाही, कोणाला नमस्कार करत नाही. त्याला कधी सांगितलं अहो हे संत संत मी आता मंत्री आहे ना, आणखी काय असेल तो वाकत नाही, झुकत नाही, नम्र होत नाही. म्हणतात गर्वे पर्वताची शिखरे ऐसा महत्वावरून न उतरे. दयाच्या ठाई पुढे अज्ञान आहे. असा जो गर्भिष्ठ माणूस असेल, ताठा करून चालणारा, जो नम्र होते कुणाला, नमस्कार करते कुणाला होऊन सोडून जातो, पूर्ण अज्ञानी आहे. पण आपण त्याला ज्ञानी समजून त्याचा अरे रडता जग आहे. हा जग अज्ञानी माणसाला ज्ञानी समजतात. जो ज्ञानी असेल ना त्याला अज्ञानी म्हणतात. तसं त्याची मुद्दा सुटून गेला. सर्वांनी ईश्वरचं अनुभव
ते म्हणतात अंगवरी चर्ची बर का, जना ते अभ्यर्चिता उंची तो जाणपा अज्ञानाची खाणून येत आणि ती तर अज्ञानाची खाणच येते. जो स्वतःला भस्म लावतो, अंगाला डोक्याला कानाला गंध लावतो, लोकांना दाखवतो मी मोठा महात्मा आहे, लोकांना फसवतो, वंचना करतो, लोकांची फसवणूक करतो, लोकांकडून पैसे करतो, हसवतो. तो असा जो बाहेरचा देखावा दाखवून लोकांना फसवणारा असेल ही तर अज्ञानाची पूर्ण खाणच आहे असं समजा. त्याचा काय करतो गतीचा काही केलं म्हणून आज खोट्यांची जास्त भरती झाली आहे, खोट्यांना जास्त नमस्कार होऊन राहिले असं ज्ञान होऊन जाते. तेव्हा आजच्या सत्संगाला विषय फार चांगला आहे. अजून आजची मुली सुद्धा अपुरी राहिली.